आपणा सर्वांनाच माहीत आहे की मीन राशीला 7.5 सुरू आहे. राहू सध्या 12व्या भावात आहे की जो तुम्हाला कारण नसताना अस्वस्थता देईल, झोप न लागणं, सतत विचार येणं, अशा गोष्टींचा तुम्हाला त्रास होईल. गुप्त खर्च आणि फसवणूक यांपासून फक्त सावध राहा. पुढचा ग्रह आहे केतू, जो सध्या तुमच्या सिंह राशीमध्ये 6व्या भावात आहे की जो तुम्हाला शत्रूंवरती विजय मिळवून देईल, कोर्ट कचेरी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश देईल. तसेच तुम्हाला अडचणींवरती मात करण्याची ताकद देईल. फक्त आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः तुम्हाला पोट आणि पचनासंबंधी गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे. याच्यानंतरचा ग्रह आहे शनी, जो सध्या तुमच्या 1ल्या भावात आहे. 1ल्या भावातला शनी जबाबदाऱ्या वाढवतो, मनावर ओझं जाणवतं, गोष्टी हळूहळू घडतात. पण लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही आहे, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहे. पुढचा ग्रह आहे गुरु, जो सध्या मिथुन राशीत तुमच्या 4थ्या भावात म्हणजे तुमच्या सुखस्थानात आहे की जो दाखवतो तुम्हाला घर, कुटुंब, आई वडील यांच्याकडून आधार मिळेल. घरामध्ये थोडासा बदल करण्याचा विचार मनात येईल. रिनोव्हेशन करावं किंवा स्वतःचं घर घ्यावं, अशा गोष्टींचा विचार तुमच्या मनात नक्की येईल. त्याच्यानंतरचा ग्रह आहे सूर्य आणि बुध, जे सध्या धनुराशीत आहेत, पण मकर संक्रांतीच्या आसपास ते मकर राशीत प्रवेश करतील की जे त्याच्यानंतर तुमच्या 11व्या भावात जातील. याच्यामुळे तुमच्या नवीन ओळखी होतील, सोशल मीडिया ग्रुप, मित्रमैत्रिणी यांच्याकडून तुम्हाला फायदा होईल. तसेच उत्पन्नाचे नवे मार्ग तुम्हाला सापडतील. फक्त कोणाच्या खोट्या आश्वासनांवरती विश्वास ठेवू नका. मंगळ हा ग्रह सध्या धनुराशीत आहे, पण त्यानंतर मकर राशीत प्रवेश करेल आणि तुमच्या 10व्या स्थानात जाईल की जे तुमचं कर्मक्षेत्र आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कामाचा तणाव जाणवेल, वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात, तुमचा राग वाढू शकतो. याचबरोबर हा तुमच्या इन्कममध्येही वाढ देईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल, तुम्हाला योग्य लोकांचा सपोर्टही मिळेल. अशा प्रकारे मीन राशीसाठी थेट निष्कर्ष निघतात. तुम्हाला आरोग्याची काळजी विशेष घ्यायची आहे. थोडासा कामाचा तणाव जाणवणार आहे, पण 7.5चा काळ आहे, शांत राहा. जर तुम्हाला आज दिलेली माहिती खरी, स्पष्ट आणि उपयोगाची वाटली असेल आणि जर तुम्हाला दररोजचं साप्ताहिक आणि मासिक राशी भविष्य तसेच कुंडलीशी संबंधित अचूक मार्गदर्शन, ग्रहांचे रिझल्ट हे आधीच जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित त्यांच्यासाठीही हे मार्गदर्शन उपयोगाचं ठरेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या अचूक भविष्यवाणीसोबत. धन्यवाद.